नमस्कार मित्रांनो, डबल ओ अकॅडमी MPSC आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे राज्यसेवा MPSC परीक्षेचे अभ्यासक्रम पूर्ण पाहणार आहे. त्याच्यासाठी कोणकोणते पुस्तकं वापरायचे, त्याचा पेपर पॅटर्न, किती गुण असतात, निगेटिव्ह सिस्टीम वगैरे सर्व गोष्टी या ठिकाणी काय आपण पाहणार आहे, जेणेकरून तुम्हाला अभ्यासामध्ये अतिशय मदत होईल आणि यावर्षी राज्यसेवा तुम्ही क्रॅक करण्यास काय या ठिकाणी तत्पर होसाल. तर क्षणाचाही विलंब न घालता आपण या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूयात. तसेच तुमचे काही प्रश्न असतील तर माझा नंबर देत आहे, त्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. 80 10 45 77 60 या नंबरवर तुम्ही काय मेसेज करू शकता. आणि ही PDF जर डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक देतो, तेथे जाऊन सुद्धा तुम्ही काय डाउनलोड करू शकता. तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या समोर स्क्रीनवर दिसत आहे की राज्यसेवा पूर्व परीक्षा. राज्यसेवा परीक्षेचे जर या ठिकाणी पूर्ण बघितले तर राज्यसेवा पूर्व परीक्षा 400 गुणांची, राज्यसेवा मुख्य परीक्षा 800 गुणांची आणि राज्यसेवा मुलाखती 100 गुणांची असे या ठिकाणी काय या परीक्षेचे 3 टप्पे असतात. तर राज्यसेवा पूर्व परीक्षेचं जर स्वरूप पाहिलं तर मित्रांनो, या ठिकाणी पूर्व परीक्षेसाठी 2 पेपर असतात की जो पहिला असतो अनिवार्य आणि दुसरा सुद्धा काय अनिवार्य आहे. पहिल्या पेपरचं नाव आहे GS. GSचं इंग्लिशमध्ये GS म्हणजे काय जनरल स्टडी, मराठीमध्ये सामान्य अध्ययन असं याला म्हणतात. एकूण 200 गुणांचा हा पेपर असतो. प्रश्न असतात 100 आणि कालावधी असतो 2 तासाचा. या ठिकाणी तुम्हाला पेपर सोडवताना सुद्धा एक मी सूचना करेल की पेपर आरामशीर सोडवायचे आहेत, कारण की कालावधी 2 तासाचा असल्यामुळे तुम्हाला वेळ मिळतो. याचा जो दर्जा आहे हा पेपर पदवी दर्जाचा या ठिकाणी असतो. म्हणजे सीसॅट टाईप प्रश्न असतात, जवळपास प्रश्नामध्ये उपप्रश्न असे भरपूर असतात, त्यामुळे याचा जो दर्जा आहे तो पदवी स्तरावर आहे. आता पेपर क्रमांक 2 आहे. आपण सगळ्यांचे अभ्यासक्रम सुद्धा पाहणार आहे, पुस्तक यादी सुद्धा पाहणार आहे, कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत ते सुद्धा पाहणार आहे. तर अनिवार्य सीसॅट, या ठिकाणी सीसॅट आहे. सीसॅट आहे पेपर 2ला 200 गुणांचं. मात्र या ठिकाणी प्रश्न संख्या किती आहे 80 आहे. म्हणजे या ठिकाणी एका प्रश्नाला 2 गुण येतात, या ठिकाणी एका प्रश्नाला 2.5 गुण येतात. किती येतात 2.5 गुण येतात. तसेच याचा जो कालावधी आहे हा कालावधी 2 तासाचा कालावधी आहे. आता या ठिकाणी जर विचार केला आपण तर 80 गुणांचं या ठिकाणी मी विभाजन सुद्धा सांगणार आहे. तत्पूर्वी या ठिकाणी घटक क्रमांक 1 ते 5 हा पदवी स्तरचा असतो, घटक क्रमांक 6 हा 10वीचा स्तर असतो आणि घटक क्रमांक 7 हा 10वी किंवा 12वीचा स्तर असतो. यामध्ये असे एकूण घटक आहेत की जे घटक आपण नंतर सिलेबसमध्ये पाहणार आहे की कोणकोणते आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी एक जनरल तुम्हाला जर सोल्युशन सांगितलं तर पेपर 1मध्ये साधारणतः 15 प्रश्न पूर्ण एकूण 6 विषयासाठी असतात आणि एका विषयाला जवळपास 20 प्रश्न असतात. तर या ठिकाणी पेपर 2चा जर विचार केला तर 80 प्रश्नाचं जर विभाजन मी तुम्हाला सांगतोय. या ठिकाणी 80 प्रश्नाचं विभाजन जर केलं तर या ठिकाणी जवळपास 40 प्रश्न हे मराठी याच्यावर असतात, मराठी उतार्यावर असतात. 10 प्रश्न हे इंग्रजी उतार्यावर असतात. 25 प्रश्न हे मॅथ रिझनिंग किंवा ज्याला तुम्ही सीसॅट म्हणता त्या सीसॅट टाईपचे असतात आणि 5 प्रश्न हे डिसिजन मेकिंगचे असतात, DMचे असतात. DM म्हणजे डिसिजन मेकिंग, की ज्यावर तुम्ही अधिकारी झाले असं असं आहे, अशा कंडिशन तुमच्याकडे म्हणजे तुमचे निर्णय क्षमतेचे प्रश्न हे असतात. तर चला सुरू करूया. आपण पेपर 1चा सध्या अभ्यासक्रम बघूया की ज्यामध्ये कोणकोणते घटक आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी पेपर 1 म्हणजे काय, राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर 1 जो आहे याच्यामध्ये आपल्याला पहिला जो घटक आहे तो आहे चालू घडामोडी. GSचा आपण बघत आहे. या ठिकाणी एकूण 100 प्रश्न, 200 गुण आणि 2 तास. या ठिकाणी पेपर 1मध्ये राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या चालू घडामोडी. आता या महत्त्वाच्या चालू घडामोडीचं जर विश्लेषण करायचं म्हटलं की नेमकं आता या ठिकाणी त्याच्यामध्ये कोणकोणत्या चालू घडामोडी येतात. त्यामध्ये महत्त्वाच्या राजकीय चालू घडामोडी, आर्थिक चालू घडामोडी, सामाजिक चालू घडामोडी, भौगोलिक घडामोडी, क्रीडा चालू घडामोडी, काही नियुक्त्या, निधन, वार्ता, सॅटेलाईट, विज्ञान, तंत्रज्ञान अशा प्रकारच्या काही या ठिकाणी आणि खेळामध्ये ऑलिम्पिक, एशियाड गेम्स, काय म्हणतात त्याला आंतरराष्ट्रीय स्पर्धा अशा त्या ठिकाणी चालू घडामोडी विचारल्या जातात. आता चालू घडामोडीचा जर या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर चालू घडामोडीच्या अभ्यासासाठी तुम्हाला या ठिकाणी कमीत एक पेपर आणि एक पुस्तक अशा प्रकारे 2 गोष्टीचा तुम्हाला यूज करता येईल. या ठिकाणी तुम्ही जर मराठीमधून पेपर वाचत असाल तर लोकसत्ता किंवा सकाळ तुम्हाला वाचायचा आहे. कोणता पेपर, लोकसत्ता किंवा सकाळ किंवा महाराष्ट्र टाइम्स. आणि तुम्ही जर या ठिकाणी इंग्लिशमधून पेपर जर तुम्हाला पाहिजे असतील तर द हिंदू, टाइम्स ऑफ इंडिया हे तुम्ही पेपर वाचू शकता.
तसेच चालू घडामोडीसाठी या ठिकाणी तुम्हाला वार्षिकी जर विचार केला तर सिम्प्लिफाईडची वार्षिकी आहे, युनिक अकॅडमीची वार्षिकी आहे, तसेच सकाळ या मासिकाची सुद्धा वार्षिकी आहे की ज्याच्यामधून तुमचा राज्यसेवेचा पूर्व परीक्षेचे जे तुमचा आहे पूर्ण गुण या ठिकाणी कव्हर होतील. तसेच याच्यासोबत तुम्हाला चालू घडामोडीसोबत लोकराज्य मासिक आहे, तसेच इंग्लिशमधलं कुरुक्षेत्र आणि योजना हे मासिक जर तुम्ही एवढे पुस्तकं जर वापरले तर तुमचा चालू घडामोडी हा टॉपिक एकदम परफेक्ट झाल्याशिवाय काय राहणार नाही. आता या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात. म्हणजे इतिहास तर भारताचा असेल परंतु महाराष्ट्राच्या भूमीचा जर त्या ठिकाणी प्रश्न असेल किंवा महाराष्ट्राच्या नेत्याचा जर राष्ट्रीय राजकारणात इतिहासामध्ये जर गोष्ट असेल तर त्याचा इतिहास या ठिकाणी विचारलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे भारतीय राष्ट्रीय चळवळी. आता राष्ट्रीय चळवळी म्हणजे काय? चले जाव चळवळ, असहकार आंदोलन, खेडा सत्याग्रह, सविनय कायदेभंग अशा महत्त्वाच्या ज्या राष्ट्रीय चळवळी आहेत. आणि उदाहरणार्थ 1857च्या उठावापासून ज्या काही काही चळवळ झाली असतील, काही शेतकऱ्याच्या चळवळी असतील, तर अशा सगळ्या चळवळीचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. आता याच्यासाठी तुम्ही म्हणसाल पुस्तकं कोणते वाचायचे, तर याच्यासाठी तुम्हाला 11वीचा इतिहास वाचायचा आहे, तसेच तुम्हाला ग्रोवर यांचं पुस्तक वाचायचं आहे, तसेच शांता कोठेकर किंवा तुम्हाला गाठाळ किंवा कटारे यांचं तुम्हाला महाराष्ट्रासाठी पुस्तक वाचायचं आहे. तसेच याच्यामध्ये राष्ट्रीय चळवळीमध्ये आपली हैदराबाद संस्थांची चळवळसुद्धा येते, गोवा संस्थांची सुद्धा काही या ठिकाणी चळवळ येते, त्यांचासुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. हे जर तुम्ही पुस्तकं वाचले तर तुम्हाला निश्चित या ठिकाणी यूज झाल्याशिवाय होणार नाही. तसेच जयसिंगराव पवार यांचासुद्धा इतिहास तुम्हाला या ठिकाणी वाचू शकता. आणि यांना प्राचीन इतिहाससुद्धा विचारला जातो. कोणता? प्राचीन इतिहाससुद्धा विचारला जातो. त्यासाठी युनिक अकॅडमीचं समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे की जे तुम्हाला प्राचीन आणि मध्ययुगीनसाठी काय अतिशय बेस्ट पुस्तक आहे. तर अशा तऱ्हेने तुम्ही इतिहासाचा अभ्यास करू शकता. आता आपण पुढचा विषय बघूया, महाराष्ट्राचा, भारताचा, जगाचा भौगोलिक, भौतिक, सामाजिक, आर्थिक, भूगोल. तर मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्राचा भूगोलवर या ठिकाणी जवळपास जर 16 प्रश्न विचारले असतील तर 2 ते 3च प्रश्न महाराष्ट्रावर विचारतात, 8 ते 10 प्रश्न या ठिकाणी भारतावर आणि 5 ते 6 प्रश्न जगावर विचारले जातात. तर मित्रांनो या ठिकाणी भूगोलचा अभ्यास करताना तुम्हाला पृथ्वीची उत्पत्ती, वेगवेगळे या ठिकाणी थेअरीजचा अभ्यास करायचा असतो, वेगवेगळे हिमयुग यांचा तुम्हाला अभ्यास करायचा असतो, जगामध्ये कोणतं पीक ह्याचा अभ्यास करायचा असतो, पशुपालन, कृषी या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आर्थिक भूगोलमध्ये सुद्धा तुम्हाला त्याचा काय अभ्यास करायचा असतो. उदाहरणार्थ लोकसंख्या, स्थलांतर, खेडी, महत्त्वाची नगरे, नद्या, पर्वते या सगळ्यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. याच्यासाठी तुम्हाला 2 पुस्तकं मी सजेस्ट करणार आहे. एक तर खतीब सरांचं पुस्तक आहे, नंबर 2 आहे सौदी. बेस्ट पुस्तक कोणतं आहे तर सौदी भारताचा भूगोल व पर्यावरण असं पुस्तकाचं नाव आहे, ते तुम्ही त्या ठिकाणी वाचू शकता. तसेच या ठिकाणी तुम्हाला 9वीचा आणि 10वीचा भूगोल वाचायचा आहे. तसेच NCERT मधून सुद्धा तुमचा काही या ठिकाणी तुम्हाला भूगोल कव्हर करायचा आहे. तर आता पुढचा घटक आहे या ठिकाणी आपला 4 नंबरचा महाराष्ट्र आणि भारत राज्य शासन, शासन व्यवहार. म्हणजे याला कोणता आहे की हा राज्यघटना, भारतीय राज्यघटना किंवा भारतीय इंडियन पॉलिटी हा विषय. या ठिकाणी सुद्धा 15 प्रश्न तुम्हाला येतात. संविधान, राज्यव्यवस्था, पंचायत राज, शहरी शासन व्यवहार, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य म्हणजे मंत्रिमंडळ, संसद वगैरे या ठिकाणी न्यायव्यवस्था अशा सगळ्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे. याच्यासाठी तुम्हाला 2 पुस्तकं मी सजेस्ट करेल. नंबर 1 पुस्तक आहे की जे आहे लक्ष्मीकांत यांचं की व्यवस्थितरित्या तुम्हाला दिलेलं आहे संदर्भ ग्रंथ म्हणून. नंबर 2 पुस्तक आहे या ठिकाणी युनिक अकॅडमीचे खंड 1 आणि खंड 2 पुस्तक आहे. त्यापैकी तुम्ही पूर्व परीक्षेसाठी खंड 1 वाचलं तरी तुम्हाला सफिशियंट आहे. आणि नंबर 3 पुस्तक कोळंबे सरांचं आहे, मात्र ते तुम्हाला फक्त रिव्हिजनसाठी आहे. जर तुम्ही त्या पुस्तकातून राज्यसेवा करत असाल तर तुमची राज्यसेवा अजिबात निघणार नाही. तर पुढचा विषय या ठिकाणी मित्रांनो आर्थिक, सामाजिक आणि शाश्वत विकास म्हणजे ज्याला काय म्हणतात भारतीय अर्थव्यवस्था किंवा इंडियन इकॉनॉमी. जर यासाठी भारताचा सामाजिक विकास, भारताचा शाश्वत विकास, दारिद्र्य समावेशन, जनसांख्यिकी, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम या ठिकाणी मोठ्या मोठ्या गोष्टी तुम्हाला दिसत आहेत, मात्र याचं नाव काय इकॉनॉमिक्स. तर याच्यामध्ये MGD महत्त्वाचे शाश्वत विकास ध्येय, महत्त्वाचं भारताचे दारिद्र्य, त्यांचे वेगवेगळे गट, त्यांचा अभ्यास, समावेशन, जनसांख्यिकी, भारताचं लोकसंख्या, त्यांचं विभाजन, सामाजिक क्षेत्रातील काही संस्था, कंपन्या, उद्योग, व्यवहार, दळणवळण, शेती, कृषी अशा सर्व गोष्टीचं या ठिकाणी वित्त व्यवहार, RBI, बँकिंग व्यवस्था अशा सगळ्या गोष्टीचा अभ्यास आहे. यासाठी मित्रांनो तुम्ही देसले सरांचं पुस्तक वाचू शकता, पार्ट 1 आणि पार्ट 2
आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी रंजन कोळंबे सरांचं सुद्धा या ठिकाणी इंडियन इकॉनॉमी आहे, ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही वाचू शकता. तसंच याच्यासोबत तुम्हाला दोन गोष्टी अजून वाचायच्या आहेत. एक तर भारताची आर्थिक पाहणी, दुसरी गोष्ट महाराष्ट्राची आर्थिक पाहणी, तिसरी गोष्ट भारताचा बजेट, चौथी गोष्ट महाराष्ट्राचा बजेट. एवढे पुस्तक जर तुम्ही या विषयासाठी जर वाचले तर तुम्हाला निश्चित याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. पुढचा विषय 6 नंबरचा पर्यावरण. पर्यावरणीय परिस्थिती की जैवविविधता, जलवायू परिवर्तन यावरील सामान्य बाबी म्हणजे जनरल इश्यूज. या ठिकाणी इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी, क्लायमेट चेंज, वेगवेगळ्या परिसरात क्योटो करार, पॅरिस करार, रामसर करार असे महत्त्वाचे करार, वेगवेगळे जीव की जे भारतामध्ये किंवा या सृष्टीत आहेत किंवा काही जण या ठिकाणी संपून चाललेले आहेत असे प्रजाती, या ठिकाणी त्यांचा अभ्यास करायचा, इकॉलॉजीचा अभ्यास करायचा आहे. वेगवेगळ्या गोष्टी याच्यासाठी तुम्हाला तुषार घोरपडे सर डॉक्टर यांचं अतिशय चांगलं युनिक अकॅडमी पब्लिकेशनचं पुस्तक आहे, ते तुम्ही या ठिकाणी काय वाचू शकता. आता उरला प्रश्न सामान्य सायन्स. सामान्य सायन्ससाठी या ठिकाणी तुम्हाला जर विचार केला तर तुम्हाला जास्त सांगण्यासारखं काही या ठिकाणी नाही आहे. तुम्हाला मात्र फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, आहारशास्त्र, पोषणशास्त्र इत्यादी गोष्टीचा तुम्हाला या ठिकाणी काय अभ्यास करायचा आहे. याच्यासाठी तुम्हाला 8वी 9वी 10वी यांचं स्टेट बोर्डचे जे पुस्तक आहेत ते तुम्ही जर वाचले तर तुमचा अभ्यास चांगला होईल. सोबतच या ठिकाणी भस्के सर तसेच युनिक अकॅडमीचं पुस्तक आहे, असे 2 पुस्तकं तुम्ही जर या ठिकाणी यूज केले तर तुम्हाला सामान्य ज्ञानचा का अभ्यास तुमचा चांगला झाल्याशिवाय राहणार नाही. चला पुढचा पेपर 2 आहे. आपण आता पेपर 2 साठी काय काय अभ्यासक्रम आहे, काय काय पुस्तकं आहेत ते तुम्हाला या ठिकाणी पाहणार आहे. पेपर 2चा जर या ठिकाणी विचार केला तर 80 प्रश्न आहेत, 200 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 2.5, एका प्रश्नाला 2.5 या ठिकाणी काय गुण आहेत. या ठिकाणी 5 प्रश्न जे असतात डिसिजन मेकिंगचे त्यांना निगेटिव्ह सिस्टीम नसते, की जसं मी अगोदर सांगितलेलंच आहे. या ठिकाणी आकलन क्षमता आहे, संवाद कौशल्य, आंतरव्यक्ती कौशल्य आहे, तार्किक विश्लेषण क्षमता आहे, लॉजिकल रिझनिंग, डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, सामान्य बौद्धिक क्षमता आणि मूलभूत अंकगणित. या ठिकाणी अंक संबंध, महत्त्वाचे क्रम, 10वीचा स्तर इत्यादी सगळ्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. आणि शेवटचा टॉपिक काय की मराठी इंग्रजी भाषिक आकलन कौशल्य. या ठिकाणी आपल्या साध्या भाषेत जर सांगितलं तर तुम्हाला मी सांगितलं होतं विश्लेषण की 40 प्रश्न या ठिकाणी तुम्हाला कशाचे आहेत तर मराठी पॅसेज, 10 प्रश्न इंग्लिश पॅसेज, 25 प्रश्न मॅथ रिझनिंग आणि 5 प्रश्न डिसिजन मेकिंग. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला पुस्तक आहेत. याच्यासाठी यशदाचे मागील पुस्तक आहेत किंवा जुन्या प्रश्नपत्रिकेमधील सर्व उतारे तुम्ही केले तरी तुम्हाला बेस्ट आहे. किंवा तुम्ही पेपरमधले जे व्यवस्थितरित्या लेख वाचता त्या लेखमधून सुद्धा या ठिकाणी तुमचा काय अभ्यास होऊन जाणार आहे. तर अशा या गोष्टी आहेत. तर बाकी तुम्हाला यांचं क्वालिफिकेशन दिलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही गोष्टीची जरूरत पडली तर तुम्ही काय संपर्क करायचा डबल अकॅडमी ॲपवर. हे सर्व टेस्ट सिरीजसुद्धा या ठिकाणी आपण काय अपलोड करणार आहे. तसेच प्रत्येक टॉपिकनुसार किंवा सब्जेक्ट वाईजसुद्धा काय टेस्ट सिरीज डबल अकॅडमीच्या ॲपवर टाकलेल्या ज्या मोफत आहेत त्या तुम्ही काय पाहायच्या आहेत. तर इथे आपण थांबूया, बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.